दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी. नमस्कार, आपण पाहत आहात दक्ष पोलीस न्यूज. नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहाला लाभल्या अनुभवी कर्तव्यदक्ष शिस्तप्रिय अधीक्षक तथा DIG नाशिक विभाग श्रीमती अरुणा अर्जुनराव मुगुटराव यांच्या रूपाने. महाराष्ट्र कारागृह विभागातील अत्यंत अनुभवी कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून श्रीमती अरुणा अर्जुनराव मुगुटराव यांची ओळख आहे. 26 जून 2023 रोजी त्यांनी नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षक पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर कारागृह प्रशासनात अनेक सकारात्मक बदल घडवून आणलेत. सध्या त्या नाशिक विभागाच्या प्रभारी कारागार उपमहानिरीक्षक अर्थात DIG प्रिशन्स या अतिरिक्त जबाबदारीचेही यशस्वीपणे नेतृत्व करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक मध्यवर्ती कारागृहात ई-प्रिझन्स प्रणाली प्रभावीपणे कार्यान्वित करण्यात आली. या आधुनिक प्रणालीमुळे न्यायालय, पोलीस विभाग आणि फॉरेन्सिक प्रयोगशाळा यांच्यातील समन्वय अधिक वेगवान झाला असून कारागृहातील अनेक प्रशासकीय प्रक्रिया पेपरलेस आणि पारदर्शक बनल्या आहेत. कारागृह हे केवळ शिक्षा भोगण्याचे ठिकाण नसून सुधारणा आणि पुनर्वसनाचे केंद्र असावे या विचारातून त्यांनी कैद्यांच्या समुपदेशनाला, कायदेशीर मदतीला, कौशल्य विकासाला आणि विशेषतः महिला कैद्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी विविध सामाजिक संस्थांच्या सहभागाला प्रोत्साहन दिले आहे. यावेळी भायखळा महिला कारागृहात उपअधीक्षक म्हणून कार्यरत असताना 2018 मध्ये महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधातील तक्रार निवारणासाठीच्या राज्यस्तरीय विशेष समितीवर सदस्य म्हणून त्यांची निवड झाली होती. ही जबाबदारी त्यांच्या प्रशासकीय क्षमता, निष्पक्ष कार्यपद्धती आणि विश्वासार्ह नेतृत्वाची साक्ष देणारी ठरली. शिस्त, पारदर्शकता, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि मानवी मूल्यांना प्राधान्य देणारे प्रशासन या गुणांमुळे श्रीमती अरुणा मुगुटराव यांनी महाराष्ट्र कारागृह विभागात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. दक्ष पोलीस न्यूज तर्फे त्यांच्या उल्लेखनीय कार्याला मानाचा मुजरा आणि त्यांच्या पुढील प्रशासकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. दक्ष पोलीस न्यूज साठी राजदीप शिंदे, नाशिक. अशा ताज्या, विश्वासार्ह आणि निर्भीड बातम्यांसाठी दक्ष पोलीस न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या बातमीसह. तोपर्यंत नमस्कार.